अहिल्यानगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सावेडीमधील वर्षा कॉलनी, एकानगर, मॉडेल कॉलनी, अभियंता कॉलनी, मिस्किन नगर, जॉगिंग ट्रॅक परिसर, गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड आणि सावेडी उपनगर या परिसरांतील अनेक नागरिकांच्या घरांवर, भिंतींवर आणि कंपाऊंडवर अतिक्रमणाच्या खोट्या चिन्हांकनामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। सदर चिन्हांकन करताना महानगरपालिका प्रशासनाने ना कोणतीही लेखी नोटीस दिली, ना कायदेशीर मोजमाप केलं आणि सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे नागरिकांच्या संमतीशिवाय त्यांच्या खाजगी मालमत्तेत प्रवेश करून ही कारवाई केली गेली। काही ठिकाणी नागरिकांना तोंडी सांगण्यात आलं की 8 दिवसांत या बांधकामांवर कारवाई केली जाईल। ही संपूर्ण पद्धत कायद्याच्या विरुद्ध असून नागरिकांना मानसिक त्रास देणारी आणि त्यांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणारी आहे। या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे निवेदन दिलं असून या सर्व चिन्हांकनांची फेरतपासणी कायदेशीर मार्गाने मोजमाप करून आणि नागरिकांच्या उपस्थितीत पारदर्शकपणे करावी, तसेच कोणतीही कारवाई करण्याआधी संबंधितांना लेखी नोटीस देणं आवश्यक असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं आहे। आज आम्ही आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यशवंत डांगे यांना आम्ही सावेडी उपनगर भागात वर्षा कॉलनी असेल, अभियंता कॉलनी असेल, गुलमोहर रोड परिसर असेल, पाईपलाईन रोड परिसर असेल, तसंच मिस्किन नगर परिसर असेल किंवा जॉगिंग ट्रॅक परिसर असेल, उपनगरामध्ये अनेक ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन मार्किंग केल्या भिंतींवर, लोकांच्या भिंतींवर किंवा काही घरांवर मार्किंग केल्या की तुम्ही अतिक्रमणमध्ये येत आहेत आणि तुमचं 2 दिवसात 8 दिवसात आम्ही पाडणार आहे। पहिली गोष्ट असं आहे की महापालिकेने या लोकांना कायद्याने नोटीस दिल्या पाहिजे। नोटीस न देता डायरेक्टली लोकांच्या घरी ट्रेसपास करणं, डायरेक्टली घरी जाणं आणि त्यांना एक भीतीचं वातावरण निर्माण करणं की मार्किंग करून की आम्ही तोडणार आहे, तुम्ही खाली करून घ्या आणि 7-8 दिवसात तोडणार आहे। पहिली गोष्ट ह्या प्रशासक आहे या महापालिकेत, शासनाने निवडणूक घेतली नाही, त्याच्यामुळे प्रशासक मनमानी कारभार महापालिकेत चालवत आहे। असं कधी महापालिकेत आपण पाहिलं की नोटीस आधी दिली जातील नागरिकांना, त्यांना 1 महिना वेळ दिला जातो। इथं डायरेक्टली या लोकांच्या अनेक कॉलन्यांमध्ये, अनेक भागांमध्ये, नगरमध्ये मार्किंग करतायत महापालिका आणि या लोकांना भीतीचं वातावरण पसरवत आहेत आणि काही नोटीस न देता की आम्ही हे पाडणार आहेत। तर त्या विरोधातच आम्ही आयुक्तांशी चर्चा करायला आलो की पालिकेचा उद्देश काय आहे, की हे तोडण्यामागं तुम्हाला काय आदेश आहेत का, काय नोटीस आहेत। नोटीस नसताना तुम्ही डायरेक्टली लोकांच्या घरी जातात, मार्किंग करतायत, त्यांनाच माहीत नाही की कुठं मार्किंग केलं आहे। नंतर तेच खालच्या अधिकाऱ्यांना फोन लावून विचारतायत की हे तुम्ही केलं आहे का, ते म्हणतात आम्ही केलं आहे। पण आमचं तेच म्हणणं आहे की तुम्हाला अतिक्रमण काढायचं आहे नगर शहरात, तर संपूर्ण शहरात तुम्ही एक खट्टी मोजणी करा आणि एक खट्टी शहराचं तुम्ही हे करा ना। फक्त काही इथं हे हा नगरसेवक आहे म्हणून ह्या वॉर्डात कारवाई करायची की हा विरोधक आहे म्हणून यांच्या भागात त्रास द्यायचा, असा सिलेक्टिव्ह मार्किंग तुम्ही किंवा सिलेक्टिव्ह टार्गेट करू नका। महापालिकेने तुम्हाला कारवाई करायचीच आहे ना, तर संपूर्ण शहरासाठी एकच कायदा लागून द्या ना। जे अत्यंत मोठे लोक आहेत किंवा करोडपती लोक आहेत त्यांचे तर कोर्टाने आदेश दिलेले आहेत पाडायचे, तिथं तर हे बघत देखील सुद्धा नाही। ते कोर्टाच्या, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या नोटिसांना एकेराची टोपली दाखवतात महापालिका आणि गोरगरीब लोकांच्या भिंतीवर ते मनमानी येऊन मार्किंग करतात। मग हा कोणता न्याय आहे? म्हणून आम्हाला आयुक्तांना एवढं सांगायचं की तुम्ही करताना पक्षपात करू नका किंवा पैसा बघू नका, गरीब अमीर श्रीमंत बघू नका। तुम्हाला कारवाई करायची आहे ना, मग सरसकट अख्खं शहर करा ना, पूर्ण शहरच साफ होईल। जर तुम्हाला टार्गेट करायचंच आहे, खालीफुकट तुम्ही सामान्य नागरिकांना टार्गेट करणं हे चुकीचं आहे। तर याबद्दलच आज आम्ही सर्व नागरिक इथं निवेदन द्यायला आलो होतो। एवढं सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी प्रशांत आहेर, जोशी विश्वकर, प्रसाद जोशी, सारंग दिवटे, ओंकार पाटील, अनिरुद्ध ठोंबरे, वैभव सांगळे, भागचंद लोखंडे, राज गोरे, करण पुंड, विराज भागवत, सार्थक गाडे, सोमनाथ गाडे, अथर्व पादीर, प्रथमेश महेंद्रकर यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।